प्रकारे प्रकट केलेला आहे. आणि आज एक त्याचं प्रभू येशूचं प्रेमाचा भाग जे त्याने जुन्या करारामध्ये दाखवलं ते म्हणजे प्रभू येशू आपला हा उत्तम मेंढपाळ आहे. हालेलुया, हालेलुया. आज आपण याच्यावरती थोडक्यामध्ये पाहणार. स्तोत्र 23, साम 23. किती लोकांना साम 23 तोंडपाठ आहे? हात वर करा. आणि बरेच हात वर करा. व्हेरी गुड. म्हणजे साम 23 हा आपला एक याच्याने आपल्याला शक्ती मिळते. साम 23 प्रभू परमेश्वर हा परमेश्वर माझा मेंढपाळ, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. तो मला हिरव्यागार कुण्यात बसवतो, तो मला संत पाण्यावर नेतो. आणि अशा प्रकारे 6 वचने आहेत. 6 वर्सेस, 6 वचने आहेत. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. आणि जे दाविदाने हे स्तोत्र लिहिलं, हे दाविदाचा अनुभव होता. त्यांनी फक्त एक चांगला एक स्तोत्र असंच लिहिला नाही, त्यांनी त्याचा अनुभव याच्यामध्ये लिहिलेला आहे. 6 वचनामध्ये दाविदाने त्याचा अनुभव व्यक्त केलेला आहे की परमेश्वर त्याच्यासाठी कोण आहे आणि त्याला परमेश्वराकडून काय काय मिळत आहे, परमेश्वराकडून त्याला काय काय अनुभव त्याला होत आहे. आणि हा एक असा स्तोत्र आहे ते सर्वांना दिलासा देतो. मरणाच्या वेळेला, जे दुःखाच्या वेळेला, संकटाच्या वेळेला, जेव्हा आपण खूप दुःखामध्ये असतो, संकटामध्ये असतो, तेव्हा गाणं पण कोणता गायला जातो? देव माझा मेंढपाळ. म्हणजे प्रभू माझा मेंढपाळ आहे, तो आपला सांभाळ करीतो. आणि आज सुद्धा प्रेझेंट वर्शिप मध्ये आपण आनंदाने तो गाणं गायला, परमेश्वर येशू माझा मेंढपाळ. हालेलुया, हालेलुया. प्रिय बंधूंनो, याच्यामध्ये 6 वचने आहेत. त्याच्यावरती आपण आज थोडक्यामध्ये फादर रॉबर्ट येणारच आहेत आणि त्यांचा टॉक होणार आहे. संत मत्ते शुभवर्तमानामधून ते 5 पैलूवरती ते चिंतन करणार आहेत. परंतु त्या अगोदर परमेश्वर माझा मेंढपाळ, याच्यामध्ये 6 वचने आहेत. तर हा जे 6 वचने आहेत त्याचा जो पहिला वचन आहे त्याच्यामध्ये संपूर्ण 6 वचन जे आहेत त्याच्यावरती त्या पहिल्या ओळीवर टिकलेला आहे. पहिली लाईन काय आहे म्हणा? बोला. आता बघा, परमेश्वर ही पहिली लाईन आहे, त्याच्यावरतीच संपूर्ण स्तोत्र टिकलेलं आहे. आणि त्या कशावरती टिकलेला आहे? मी ते ब्लू मध्ये त्याला अंडरलाईन केलेला आहे. परमेश्वर मेंढपाळ आहे. आता 2 वेगळी गोष्ट आहेत. एक, परमेश्वर मेंढपाळ आहे, परमेश्वर माझा. माझा दाविदाने तो शब्द वापरलेला आहे, माझा. गॉड इज अ शेपर्ड. गॉड इज ना, देव मेंढपाळ आहे, देव तारणारा आहे. आपण बोलू शकतो देव तारणारा आहे, परंतु माझा तारणारा, त्याने मला तारण दिलेलं आहे. हा अनुभव आहे, हे साक्ष आहे. जेव्हा तुम्ही पुढे येतात आणि तुम्ही जेव्हा साक्ष देता की देवाने माझ्यासाठी हे केलेलं आहे, देवाने माझ्यासाठी हे केलेलं आहे, का? कारण तुम्ही अनुभवलेला आहे. हा दाविदाचा अनुभव होता. काय अनुभव होता? की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे आणि तो माझा मेंढपाळ झालेला आहे. म्हणजे मी देवाला माझं जीवन समर्पित केलेलं आहे, मी देवाला माझं जीवन दिलेलं आहे. आणि म्हणून जेव्हा मी असं म्हणतो की प्रभू माझा मेंढपाळ आहे, प्रभू माझा तारणारा आहे, प्रभू माझा मुक्तिदाता आहे, प्रभू माझा शांतीदाता आहे, का? कारण मी तो अनुभव घेतलेला आहे. प्रिय बंधू भगिनींनो, एक स्टोरी आहे. एक दिवस एक मोठा एक कॅथेड्रल होता, त्याचं एक ओपनिंग होता, इनॉग्रेशन, एक मोठा कॅथेड्रल. आणि तिथे इनॉग्रेशन होता आणि त्या इनॉग्रेशन मध्ये एक मोठा एक सिंगर एक ला अपॉइंट केलेला होता आणि त्याला अपॉइंट केलेला होता साम 23, स्तोत्र 23 या स्तोत्रावरती एक गायन गाण्यासाठी.
आणि तो पुढे येतो आणि तो साम 23 तो गाऊ लागतो. तो बेस्ट सिंगर होता त्या शहरामध्ये. त्यांनी स्पेशल अपॉइंट केलेला होता. एक बेस्ट सिंगर ला बोलावलं, आमंत्रण दिला होता. का? कारण त्याच्या आवाजामध्ये इतका जबरदस्त आवाज होता, त्याचा मधुर आवाज होता की जेव्हा तो गायला सुरुवात करतो तेव्हापासून म्हणजे लोक दंग होतात. आणि जेव्हा त्याचं गाणं पूर्ण होतो साम 23 तेव्हा संपूर्ण कथीड्रल टाळ्यांच्या गडगडाटाने, टाळ्यांच्या आवाजाने संपूर्ण चर्च भरून जातो. थंडरस क्लॅप, सर्वजण टाळ्या वाजवतात. का? कारण त्याने इतका सुंदर आवाजाने त्यांनी साम 23 गाणं त्याने गायलं. आणि त्याच्यानंतर थोडा वेळ असतो प्रोग्राम पुढे जाण्यापूर्वी साठी, आणि काही वेळ असतो तर तिथे एक दुसरी व्यक्तीला गाणं गाण्यासाठी आमंत्रण करतात. तो तिथे बसलेला असतो. एक जरा एल्डरली पर्सन असतो, वृद्ध व्यक्ती असतो, त्याला बोलवतात आणि तो सुद्धा तोच गाणं गातो साम 23. अगदी तोच गाणं तो गातो आणि तो गायला लागतो. आणि जेव्हा तो गायला लागतो लोक तिथे शांत बसतात. आणि जेव्हा तो गायला लागते, लोकांच्या गात असताना लोकांच्या काळजाला ते भिडतं, लोकांच्या जीवनाला, हृदयाला ते स्पर्श होतो गात असताना. आणि जसं गाणं समाप्त होतो बरेचसे लोक तिथे त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू यायला लागतात आणि एक शांतता पसरते. गाणं संपतो, कोणीच टाळी वाजवत नाही, परंतु एक शांतता असते आणि लोकांच्या डोळ्यामधून अश्रू, बरेच लोकांकडून डोळे अश्रू, काही लोक प्रभूची आराधना करायला लागले, त्यात शांतता पसरलेली आहे. आणि मग ज्याने पहिला तो गाणं गायला तो काय बोलतो, त्याला जेव्हा तो हे दृश्य पाहतो तो येऊन काय बोलतो, मला तो स्तोत्र माहीत आहे परंतु ह्या व्यक्तीला हा मेंढपाळाला ओळखतो. प्रेज द लॉर्ड. मला साम 23 माहीत आहे परंतु मला मेंढपाळ माहीत नाही. परंतु ही व्यक्ती, जी दुसरी व्यक्ती ज्याने ते गाणं गायलं, त्याला तो मेंढपाळाला ओळखतो. त्याने त्याचा अनुभव गायलेला आहे आणि त्याच्या प्रत्येक लाईन मध्ये, प्रत्येक ओळीमध्ये जे त्याने गायलेला आहे त्याने त्याचा अनुभव व्यक्त केलेला आहे आणि हृदयाला लोकांचा स्पर्श होतो. प्रिय बंधूंनो, आज आपण सुद्धा इथे आहोत. साम 23 आणि असे बरेचसे साम्स आहेत, स्तोत्र आहेत जे आपल्याला आपण प्रार्थनेच्या वेळेस आणि मिस्साच्या वेळेस आपण गात असतो. परंतु आज प्रश्न आपण स्वतःशी विचारूया की मी त्या मेंढपाळाला, मी त्या प्रभूला माझं जीवन समर्पित केलेलं आहे का? त्याला मी माझा जीवनाचा वैयक्तिक मेंढपाळ बनवलेला आहे का? मी खरोखर बोलू शकतो का की होय, प्रभू माझा मेंढपाळ आहे आणि तो माझा मेंढपाळ आहे म्हणून मी काय काय अनुभव करतो त्याच्या पुढे आहे. मला काही उणे पडत नाही कारण तो माझ्या सर्व गरजा पुरवतो. मग ती व्यक्ती कुरकुर करणार नाही, माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही. ती व्यक्ती पाहणार, मग प्रभू माझी सर्व गरजा पुरवतो. मग ती व्यक्ती पुढे काय म्हणणार, तो माझा जीव, तो मला हिरव्यागार कुरणात बसवितो, तो मला विश्रांती देतो, तो मला संत पाण्यावर नेतो, तो माझा जीव ताजा तर्माना करीतो, तो आपल्या नावासाठी मला नित्य मार्गाने चालवितो. हे प्रत्येक ओळी तो अनुभव घेत असतो. हालेलुया, हालेलुया. प्रिय बंधू भगिनींनो, आपल्याला सुद्धा प्रभू येशू जो आपला मेंढपाळ आहे, आपल्याला आपला त्याच्या बरोबर जो नाता आहे, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. तुम्ही मेंढपाळाला ओळखता याचा पुरावा म्हणजे काय? तुम्ही त्याच्यावर तुम्ही त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवा. आता व्हॉट इज द प्रूफ? काय पुरावा आहे की प्रभू तुमचा मेंढपाळ आहे? त्याचा पुरावा म्हणजे तुम्ही तुमचं संपूर्ण जीवन तुम्ही त्याला प्रभूला समर्पित करणार आणि तुमचं संपूर्ण जीवन तो सांभाळ करणार आणि तुम्हाला कसलीही उणी पडणार नाही.
तो तुमचा जीव ताजतवाना करील, तुम्ही ते अनुभव घेणार. तुमच्या डोक्याला तो अभंगाचं तेल लावणार, तो तुम्ही अनुभव घेणार. तो तुमच्या अरिष्टाला तुम्ही भिणार नाही. अरिष्ट जेव्हा येणार, जेव्हा दुःख येणार, जेव्हा संकट येणार, तुम्ही मोडणार नाही, तुम्ही मोडले जाणार नाही. यू विल नॉट बी ब्रोकन, यू विल बी स्ट्रॉंग. दावीद त्याच्या मागे शाऊल इतका लागलेला होता, त्याच्या तो राजा, त्याला शमूएलाने त्याला राजा घोषित केला होता, तरी त्याला 7 वर्ष लागली. कशासाठी? राजस्थानावर बसण्यासाठी. विचार करा, दावीदाला राजा नेमलेला आहे, त्याच्या डोक्यावर तेल ओतलेलं आहे आणि शमूएलने घोषित केला की शमूएलने त्याला घोषित केलं तू राजा आहे. परंतु असं नाही की तो उद्या आला आणि तो राजस्थानावर बसला. त्याला 7 वर्ष लागली आणि 7 वर्षामध्ये काय झालं की शाऊल त्याच्या अगदी पाठी लागला होता, कारण त्याला ती खुर्ची सोडायची नव्हती आणि त्याला त्याचा जीव घ्यायचा होता त्याच्या. आणि तो पडत होता, कुठे गुफामध्ये लपत होता, कुठे इथे लपत होता, तिथे शाऊलापासून दूर. आणि त्यांनी हे लिहिलेलं आहे की प्रभू मला सुरक्षित ठेवतो, प्रभू माझा जीव वाचवितो. हालेलुया. संत पौल यांनी सुद्धा प्रभूला त्याचा जीवनाचा मेंढपाळ बनवला. आणि संत पौल काय बोललेला आहे पहा, 2 तिमोथी 1:12. मी ज्याच्यावर विश्वास ठेवला आहे. बघा, विश्वास म्हणजे काय? जर तुम्ही सुद्धा मी ज्याच्यावर विश्वास तुम्ही कोणावर विश्वास ठेवला आहे? तर इकडे लिहिलं आहे, त्यांना मी जाणतो, त्यांना मी पारखलेला आहे, तो मला माहित आहे मी कुणावर विश्वास ठेवलेला आहे. आणि पुढे तो लिहितो, आणि तो माझी ठेव त्या दिवसासाठी राखण्यास शक्तिमान आहे असा माझा भरोसा आहे. बोला हालेलुया. हालेलुया. मी ज्याच्यावर विश्वास ठेवला आहे. आता तुम्ही कुणावर, आता आपण विश्वास कुणावर पण ठेवू शकतो, माणसावर ठेवू शकतो, पैशावर विश्वास ठेवू शकतो. आपण आपल्या कौशल्यावरती आपला विश्वास असेल, आपल्या स्वतःच्या टॅलेंट्स वरती, आणि देवापेक्षा जास्त आपण स्वतःवर विश्वास कदाचित ठेवत आहोत. माणसावरती, लोकांवरती, कोणावर? इकडे संत पौलाने कोणावर विश्वास ठेवला? तो म्हणतो, मी ज्याच्यावर विश्वास ठेवला आहे त्याला मी जाणतो, त्याला मी जाणतो. आय नो की तो मला कधीही पडू देणार नाही. मला माहित आहे दुःख आलेलं आहे, राहू दे, तरी मला माहित आहे कोणावर विश्वास ठेवलेला आहे. हालेलुया. आणि मी जो माझी ठेव त्या दिवसासाठी राखण्यास तो शक्तिमान. सर्वात मौल्यवान जे आपल्याकडे आहे आपला स्वतःचा जीवन. तुम्ही प्रभूला आपला जीवन देऊ शकता, तुमचं कुटुंब देऊ शकता, तुम्ही तुमचं भविष्य देऊ शकता, सर्व काही देऊ शकता. आणि तुम्ही पौलाप्रमाणे आपण सुद्धा म्हणू शकतो काय की मी कोणावर विश्वास ठेवला त्याला मी जाणतो. आय नो हिम. जग आपल्याला कदाचित सांगत असेल, अरे हे बघ तुझ्या जीवनामध्ये संकट आलेलं आहे, हे काय आणि ते काय. नाही, मी जाणतो आणि तो राखण्यास शक्तिमान आहे. ही विल टेक केअर ऑफ माय फॅमिली. माझ्या मुलं बाळाला तो सांभाळेल, हे माझा विश्वास आहे. हालेलुया. असा माझा भरोसा आहे. असं तुमचा भरोसा, माझा भरोसा आहे का की मी माझं जीवन त्याला दिलेलं आहे? अँड त्याचा काय पुरावा आहे की तो माझा प्रभू आहे, की मी त्याच्यावर भरोसा ठेवलेला आहे. आणि मी त्याच्यावर भरोसा ठेवलेला, याचा काय पुरावा आहे की मी शांतीने आता जगू शकतो, मी चिंतित राहणार नाही, दगदग करणार नाही. आय विल बी ॲट पीस. जरी उत्तर मला आज मिळाला नाही, उत्तर मला आज मिळत नाही, परंतु मी इकडे प्रभू समोर, आज साखरकर्ता समोर मी जी प्रार्थना प्रभू समोर मांडणार आहे, प्रभू मी माझं जीवन त्याच्या समोर ठेवणार आहे. आणि मला लगेच उत्तर मिळाला की मला लगेच उत्तर मिळाला नाही, मला माहित नाही मी कुणावर विश्वास ठेवलेला आहे. बोला हालेलुया. माझ्याबरोबर म्हणा, मी ज्याच्यावर विश्वास ठेवला आहे त्याला मी जाणतो. पुन्हा म्हणा, मी ज्याच्यावर विश्वास ठेवला आहे त्याला मी जाणतो, त्याला मी जाणतो.
त्याला मी जाणतो आणि तो माझी ठेव त्या दिवसासाठी राखण्यास शक्तिमान आहे, असा माझा भरोसा आहे. हालेलुया. प्रिय बंधू, प्रभूला टाळ्या वाजवूया आपण. आता याला अजून थोडं स्पष्टीकरण देत असताना, म्हणजे फेथ म्हणजे काय, विश्वास म्हणजे काय, एक चांगला उदाहरण आहे. चार्ल्स ब्लॉन्डेन हे फ्रान्सचे फ्रेंच टाईटरोप वॉकर, म्हणजे ते एका जर एक रस्सी जर असेल त्याच्यावर ते चालू शकत होते. टाईट रोप वॉकर म्हणजे या कोपऱ्यापासून ते त्या कोपऱ्यापर्यंत एक अशी रस्सी बांधलेली असायची आणि तो त्याच्यावर चालू शकत होता. आणि तो इतका फेमस होता आणि तो इतका कौशल्य त्याच्यामध्ये होता, ते तो काय करत होता, सर्वात मोठा प्रवाहाचा जो एक धबधबा आहे तो म्हणजे नायगरा फॉल्स. अमेरिकेमध्ये नायगरा फॉल्स जो रिव्हर आहे, सर्वात जास्त तिथे फोर्स असतो, पाण्याचा प्रवाह सर्वात जास्त असतो. तिथे एक दिवस तो काय करतो, नायगरा फॉल्स रिव्हरच्या एका कोपऱ्यापासून तर दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत एक अशी तो लोक येतात ना, खूप लोक येतात, कारण त्या दिवशी तो डिक्लेअर करतो, मी नायगरा फॉल्स भरून मी चालणार आहे. तिथे इकडे बांधली आणि पडला तर काय जास्त होणार नाही, कोण बघायला पण येणार नाही. पण तो नायगरा फॉल्स, आणि ते कधी झालं, 30 जून 1859, 30 जून 1960 मध्ये रोजी त्याने नायगरा धबधबाच्या 340 मीटर पसरलेल्या टाईट रोप वरून तो त्याने चालत त्याने इतिहास रचलेला आहे. तर तो काय करतो, 340 मीटर म्हणजे विचार करा, इतका लांबचा डिस्टन्स तो त्या रस्सीवरून चालायला चालतो. सर्व टाळ्या वाजवतात, लोक खूप खुश होतात आणि एकदम खूप आनंद तिथे असतो, कारण सर्व खुश होतात. मग तो लोकांना प्रश्न विचारतो, मी आता इथून तिथे चालणार आणि मी 4 चाकी गाडी हातामध्ये नेईन आणि ती सुद्धा मी नेऊ शकणार का? तुम्हाला काय वाटतं? लोकांना तो विचारतो, मी नेऊ शकणार का, कारण मी एवढं मी चालतो. सर्व म्हणतात, होय तुम्ही नेऊ शकणार, तुम्ही करू शकणार. आणि मग तो चालतो, तो एमटी तो व्हील बॅरो तो घेतो आणि तो 4 चाकी गाडी घेतो, त्या 2 चाकीवरती ते असते त्या रस्सी तो घेऊन जातो, त्या 2 व्हील्स तो घेतो आणि तो रस्सीवरून तो घेऊन जातो. सर्व पुन्हा टाळे वाजवतात. मग तो त्यांना पुन्हा प्रश्न विचारतो, आता मी एक पाऊल पुढे जाणार, मी तुम्हाला काय वाटते का मी याच्यामध्ये जर एका माणसाला बसवला, ही जी गाडी आहे त्याच्यामध्ये मी जर एका माणसाला बसवला आणि मी त्याला गाडीने नेऊ शकणार का? सर्व म्हणतो, येस तुम्ही करू शकणार, येस. आणि सर्व मग तो लोकांना विचारतो, कोण बसणार, कोण येणार याच्यामध्ये बसायला? कोणाचेच हात वर जात नाही. येस तुम्ही करू शकणार. मग कोणीतरी घेऊन बसा. त्यांच्यामध्ये डेअरिंग होत नाही कोणाच्या मध्ये बसायची. बघा, हा तो चार्ल्स ब्लॉन्डेन आहे, हा एक फोटो केलेला आहे, तो चालत आहे, तो सर्व मी लोक सांगतात की येस यू कॅन वॉक, तुम्ही ते त्याच्यावरून चालू शकणार. आणि मग तो सांगतो की ही जी गाडी आहे त्याच्यावरती कोण बसणार, आणि हा एक चित्र दाखवलेलं आहे, त्याच्यावरती ही एक बाई ती बसते आणि तो बाईला घेऊन इकडून तिथपर्यंत नायगरा फॉल्स मधून चालवतो आणि सर्व टाळ्या वाजवतात, शिट्या वाजवतात. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रिय बंधूंनो, प्रभू येशू ख्रिस्त हा चार्ल्स ब्लॉन्डेन प्रमाणे आहे. नायगरा फॉल्स सारख्या धबधब्यावरती आपल्या जीवनाच्या प्रवाहामध्ये, जीवनाच्या संकटामध्ये, वादळ वाऱ्यामध्ये आपल्याला प्रभू येशू म्हणतो की तुझा विश्वास आहे का, तर मी तुला या प्रवाहामधून पार करू शकेन. होय प्रभू, तू करू शकणार. मग प्रभू म्हणतो, ये माझ्या पाठीमागे ये, बस माझ्या मागे ये आणि माझ्या बरोबर चाल, ये माझ्या मागे ये. तो मत्तईला म्हणाला आणि मत्तईने काय केलं, मत्तई सर्व काही सोडून त्याने प्रभूवर असा भरोसा ठेवला की तू
सर्व काही सोडून प्रभूच्या मागे तो निघाला. प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू आज याला म्हणतात फेथ. ही बाई तिने त्या 4 ब्लॉन्डींवरती भरोसा ठेवला की हो तुम्हाला नेणार. हजारो लोक होते, कोण बसायला डेअरिंग केली नाही. आपण सुद्धा त्या लोकांप्रमाणे बरेच वेळेला आहोत की प्रभू माझा सांभाळ, माहित आहे प्रभू तो सांभाळ करतो, माझा सांभाळ करील, मग विश्वासाने एक पाऊल पुढे घे, विश्वासाने तो पुढे निघ, विश्वासाने तो संकट आला तरी भिवू नको. तर ही बाई प्रमाणे आपण प्रभूवरती आपण भरोसा ठेवू शकतो का की मी तुझ्या गाडीमध्ये बसायला तयार आहे प्रभू, आणि जरी हालू लागलं काय पण झालं, माझा विश्वास आहे तू मला तिथपर्यंत किनाऱ्यापर्यंत तुम्हाला नेणार. हालेलुया. प्रभूला आपण टाळ्या वाजवून प्रभूचा गौरव देऊ. पूर्ण शरणागती आणि विश्वासाने तुम्ही तुमचे जीवन तुमच्या मेंढपाळाच्या स्वाधीन केले आहे का? या बाईप्रमाणे जिने 4 ब्लॉन्डींच्या गाडीमध्ये ती बसली, मी प्रभू येशूला माझं जीवन एक आहे की मी पौलाप्रमाणे म्हणू शकतो का की मला माहित आहे की मी कुणावर माझा विश्वास ठेवलेला आहे आणि तो माझा जीव ठेवेल. ही विल टेक केअर ऑफ माय फॅमिली. तो माझा की मी घाबरणार. 1 पेत्र 5:7 मध्ये बघा काय सांगितलेलं आहे, त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका कारण तो तुमची काळजी घेतो. बोला हालेलुया. हालेलुया. आता हे जे देवाचं वचन आहे त्याच्यावरती मी पुन्हा एक बोल्ड केलेलं आहे, लाल अक्षरामध्ये मी एक वचन ठेवलेलं आहे, एक शब्द, तुम्ही त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका. सर्व. आज प्रार्थनेच्या वेळेमध्ये, आज संपूर्ण दिवसामध्ये तुम्ही आले आहात, एक गोष्ट तुम्ही करू शकता, तुम्ही त्याच्यावर आपली सर्व एक चिंता जी तुमची आहे, तुमच्या मुलाच्या लग्नाची तुमची चिंता असेल, त्याला अजून मुलगी मिळाली नाही, किंवा तुमच्याकडे माझ्या मुलीला अजून मुलगा मिळाला नाही, अजून आम्हाला एक आमच्या घरामध्ये हे संकट अजून यामधून आम्ही निघालो, काय पण असो, तुम्ही तुमची सर्व चिंता, आज फीस्ट आहे सेक्रेड हार्ट ऑफ जीसस. प्रभू येशूचा हृदय जो आहे, प्रभू येशूचा हृदय तो एका महासागर प्रमाणे आहे, त्याच्यामध्ये तुम्ही टाका तुमच्या सर्व चिंता टाका, तुमच्या सर्व दुःख टाका, तुम्ही प्रभूला सर्व काही ते कळवा. आता बघा, तुम्ही त्याच्यावर चिंता टाका, ते आपल्याला करायचं आहे. प्रभू तुमची चिंता घेणार नाही तुमच्याकडून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ती शांती कशी मिळणार? कारण तुम्हाला ते प्रभूला द्यायचं आहे. आणि कशा प्रकारे तुम्हाला प्रभूला द्यायचं आहे? इकडे मी चिंता टाकतो आणि घरी जाताना परत चिंता घेऊन जाणार का? नाही. त्याला म्हणत नाही की तुम्ही खरोखर चिंता टाकलेली आहे. प्रभूवर तुम्ही चिंता टाका. एक गोष्ट आहे की एक दिवस ना एक बाई कडक उन्हामध्ये तो डोक्यावर ओझे घेऊन रस्त्यावरून ती चालत होती. एका गावामध्ये खूप तिला लांबचा प्रवास होता. डोक्यावर तिचा खूप मोठा ओझा होता आणि ते ओझा वाहून ती त्या कडक उन्हामध्ये, आता विचार करा मे महिना ना, आता किती गरम, आपण गरमीमधून किती कडक उन्हामधून आपण गेलेलो आहोत आणि पावसाची वाट आपण बघत आहोत. पण काही दिवस आपण असे घालवले आहेत की अगदी खूप कडक उन्हामधून आपण निघालेलो आहोत आणि आपण तो अनुभवलेला आहे. अशा कडक उन्हामध्ये ती बाई डोक्यावर ओझा उचलून, कारण तिला जायचं होतं तर तिच्या मदतीला कोणच नव्हतं आणि ते गावामध्ये चालत होती. बाजूने एक टेम्पो जात होता आणि जेव्हा तो टेम्पो वाल्याने पाहिला की ही बाई चाललेली आहे आणि तिला काहीच वाहन नाही तिच्याकडे आणि तिला बराच अजून चालायचं आहे पुढे, तर तो तिला काय म्हणतो, तो गाडी थांबवतो आणि ते बाईला म्हणतो, मागे माझे टेम्पो खाली आहे, जागा आहे, तो माझ्या टेम्पो मध्ये येऊन बस. ती बाई खुश होते आणि ती टेम्पो मध्ये ती येते आणि ती बसते आणि तो गाडी सुरू करतो आणि तो गाडी चालवायला लागतो. थोड्या वेळाने तो ते काच आहे
त्यामधून तो मागे बघतो तर ती बाई बसलेली आहे, परंतु डोक्यावर असून तो टोपली उचललेला आहे तिने. असून ती टोपली तिच्या डोक्यावर ते भार उचललेला आहे. तो म्हणतो ते भार खाली ठेव, कुठे जात नाही, तो ते डेपोमध्ये ठेव. प्रिय बंधू भगिनींनो, आपण सुद्धा तो जो ओझा आहे प्रभूवर ते ओझा टाका. हालेलुया. प्रभूला आपण आपलं जीवन द्या आणि तुम्ही प्रभूवर तुमच्या सर्व चिंता प्रभूवर टाका. का? कारण तो तुमची काळजी घेतो. हालेलुया. आणि मग स्तोत्र त्याच्यामध्ये 6 वचने जे आहेत ते पहिल्या मध्ये टिकले आहे. त्याचं गाभा जो पहिली ओळी आहे, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मी त्याला माझा मेंढपाळ बनवलेला आहे. मग पुढे काय करतो तो, मला काही उणे पडणार नाही, कारण तो माझा सांभाळ करतो ना. तो माझा सांभाळ करतो, माझ्या सर्व गरजा पुरवितो. बघा कशा प्रकारे तो पुरवितो. स्तोत्र दावीद काय म्हणतो, स्तोत्र 34:10, तरुण सिंहांनाही वाण पडते व त्यांची उपासमार होते, पण परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना कोणत्याही चांगल्या वस्तूची वाण पडत नाही. बोला हालेलुया. हालेलुया. माझ्या जीवनामध्ये अनुभवलेला आहे की कोणत्याही चांगल्या गोष्टीची वाण माझ्या जीवनामध्ये, आणि इतर जे प्रभूवर भरोसा ठेवतात, विश्वास ठेवतात, प्रभू त्यांच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी आणत असतो. आशीर्वाद प्रभूचा तुमच्यावर, तुमच्या मुलाबाळांवर, तुमच्या कुटुंबावर परमेश्वरचा इतका आशीर्वाद असेल की तुम्ही ते मागितलेलं नाही, परमेश्वराने तुम्हाला ते बोनस मध्ये दिलेला आहे. बोला हालेलुया. हे ह्याला म्हणतात परमेश्वराचा आशीर्वाद. कारण परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मी त्याला माझा मेंढपाळ बनवलेला आहे. मग तो काय करतो, मला माझ्या जीवनामध्ये काही उणे पडायला तो देत नाही. एका वेळेला तरुण सिंहांना मान पडते. पहा कशा प्रकारे त्यांनी कंपॅरिझन केलेलं आहे. तरुण सिंह ज्यांच्यामध्ये इतका बळ असतो, ताकद असतो, कुणालाही ते मारू शकतात व खाऊ शकतात, त्यांनाच ते सुद्धा कधी कधी उपाशी झोपतात. सिंहांना सुद्धा उपाशी राहतात आणि त्यांना सुद्धा वाण पडते, परंतु परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना कोणत्याही चांगल्या वस्तूची वाण पडत नाही. परमेश्वर त्यांना झोपेतही सर्व काही पुरवितो. हालेलुया. आणखी एक वचन आहे, मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालो तरी नीतिमान निराश्रित झालेला किंवा त्याची संतती भिकेस लागलेली मी पाहिले नाही. तो मला, पुढे दुसरं वचन आहे, तो मला हिरव्यागार कुरणात बसवितो. तो तुम्हाला सुसेगार, तो तुम्हाला म्हणजे तो विश्रांती देतो. तो तुम्हाला हिरव्यागार कुरणामध्ये बसवितो. आणि पुढे तो मला संत पाण्यावर नेतो. तो मला नवीन शक्ती देत असतो. तो माझा जीव ताजा तवाना करीतो. प्रिय बंधूंनो, हा आपण अनुभव घेऊया आज या प्रार्थनेमध्ये. तो माझा जीव, तुम्ही जसे आहात तसे तुम्ही जाणार नाही, प्रभूची शांती घेऊन जाणार. तुमचा जीव तो ताजा तवाना करीतो. तरुण माणसे थकतात, त्यांना तरुण माणसे सुद्धा थकतात. यंगस्टर्स आज थकलेले आहेत, तरुण माणसे थकतात आणि त्यांना विश्रांतीची गरज वाटते. लहान मुले सुद्धा अडखळतात आणि पडतात, परंतु परमेश्वरावर विश्वास ठेवणारे ज्याप्रमाणे गरुड पंख पसरून वर उडतात त्याप्रमाणे पुन्हा सामर्थ्यशाली होतात. ही माणसे न दमता धावतात व न थकतात चालतात. बोला हालेलुया. कशा प्रकारे होते हे? तुमचं वय कितीही असो, परमेश्वरावर जेव्हा आपण विश्वास ठेवतो. पोप फ्रान्सिस एक चांगलं उदाहरण आहे. त्यांचं किती वय आहे तरी सुद्धा त्यांच्यामध्ये एक शक्ती आहे. ते तरुणांना वर्ल्ड युथ डे मध्ये भेटायला जातात आणि सर्व लाखो युथ त्यांना बघून प्रेरणा घेतात. का? कारण ते इकडे आहेत की जे परमेश्वरावर विश्वास ठेवतात त्यांना गरुड प्रमाणे पंख पसरून ते उडतात. पुढे स्तोत्र म्हणते, तो आपल्या नावासाठी मला नित्य मार्गाने चालवितो. मृत्यू छायेच्या दरीतून मी
जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला मी भिणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस. हालेलुया. शेवटी बस मी एवढंच बोलणार. एक तुम्हाला सांगतो, मी माझ्या जीवनामध्ये हा अनुभव घेतला. 2 मिनिटांमध्ये संपवतो. एक तुम्हाला सांगतो माझा अनुभव. 3 वर्षापूर्वी जेव्हा कोविड सगळ्या ठिकाणी पसरलेला होता, कोविड, आणि मला सुद्धा कोविड झाला, आणि मला कोविड झाला, माझ्या पत्नीला सुद्धा कोविड झालं, मग आमच्या वडिलांच्या घरी तिथे सुद्धा कोविड झालं, माझ्या डॅडीला सुद्धा कोविड झालं, माझी मम्मीला मात्र ते कोविड झालं नाही. आणि इतका जास्त कोविड की काही दिवसांनंतर असं झालं की मला खूप आणि खोकला, इतका मला खोकला येऊ लागला, म्हणजे माझं खोकून माझं संपूर्ण लंग्स, म्हणजे मी इतका खूप त्रास झाला मला. आणि मी कारण माझ्या बायकोच्या मम्मीच्या घरी माझ्या सासूवडिनी आणि तिथे सर्वांना कोविड झालं, मी सर्व तिथे राहिले. आणि इथे मग मला कळून येते की माझ्या डॅडीला सुद्धा कोविड झालेला आहे, आणि डॅडीला कोविड झाला, डॅडीला ऍडमिट केला. आणि जेव्हा डॅडीला ऍडमिट केला हॉस्पिटलमध्ये, मी स्वतःच कोविडमध्ये आहे, ती काय करू शकत नाही. माझ्या पत्नीला इतका खोकला झाला, तिला ऍडमिट करायला लागलं. माझ्या मम्मी त्या दिवसामध्ये, त्या टायमामध्ये तिला डायबेटिक पेशंट होते, तिचा ब्लड प्रेशरचा होता, आणि डॅडीची सवय आहे. माझी मम्मीची तब्येत खूप सरकली, खूप ढासळली माझी मम्मी, आणि ती मरण पावली. आणि जेव्हा कारण तिला खूप कॉम्प्लिकेशन्स होते, आणि ती वेळ आली होती, देवाने मम्मीला बोलवलं. परंतु ते असं झालं की मी त्या टायमाला मी स्वतः कोविडमध्ये, आणि माझे डॅडी हॉस्पिटलमध्ये होते जेव्हा माझी मम्मी मरण पावली, माझी पत्नी हॉस्पिटलमध्ये. आणि इतका जणू काय की हा कशाला झाला, हे का झालं, कशा प्रकारे झालं. तर हा जो वचन आहे, मृत्यू छायेच्या दरीतून जात असता मला कसली अरिष्टाची भिणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस. आणि हा संत पौलाचा एक वचन तो मी अनुभव घेतला. माझ्या पहिल्या जबाबच्या वेळेस माझ्या बाजूस कोणी नव्हता, मला वाटलं त्या टायमाला कोणी नव्हता, सर्वांनी मला सोडले होते. तरी प्रभू माझ्याजवळ, मी, माझा भाऊ, माझी वहिनी, आम्ही सर्व मम्मीला आम्ही सांभाळलं. आणि तिकडे बघा, प्रभू माझ्याजवळ उभा राहिला. हालेलुया. आणि माझे डॅडी सुद्धा पोहोचू शकले नाही माझ्या मम्मीच्या चुंडीला, कारण डॉक्टरांनी डॅडीला परवानगी दिली नाही. आम्ही सांगितलं ऑक्सिजन सिलेंडर नाही, सांगितलं नाही, चान्स देऊ शकत नाही. माझे डॅडी येऊ शकले नाही, माझी वाईफ सुद्धा येऊ शकले नाही. आणि माझ्या भाऊ आणि माझ्या बहीण त्यांच्याबरोबर कुटुंबाबरोबर आमच्या घरामध्ये आम्ही मम्मीचं फ्युनरल वगैरे केलं. परंतु त्या वेळेला प्रभू माझ्या जवळ उभा राहिला, प्रभूची उपस्थिती मी जाणवली. हालेलुया. तुमच्यामधून सुद्धा जेव्हा दुःख येतो, संकट येतो, आणि मग तुम्हाला कळेल की कोणी माझ्या बाजूला नव्हता. कधी कधी आपल्याला असा अनुभव होतो जेव्हा आपण संकटामधून जातो, दुःखामधून जातो, अरे कोणी माझ्या बाजूला नाही, परंतु प्रभू माझ्या जवळ उभा राहिला. त्यांनी मला सिंहाच्या जबड्यातून मुक्त केले. बोला हालेलुया. हालेलुया. प्रिय बंधू भगिनींनो, प्रत्येक संकटामधून प्रभू आपल्याला मरेपर्यंत सोडणार नाही, तो आपण मुक्त करेल. का? कारण इकडे लिहिलेलं आहे, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस, मंडे, ट्यूजडे, वेनेसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे, संडे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, कोविड येऊ द्या, काहीही येऊ द्या, मी युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. बोला हालेलुया. 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 आपण आपले डोळे बंद करूया आणि परमेश्वर हा माझा मेंढपाळ, त्याचा तुम्ही अनुभव घेतला आहे. परंतु एक प्रश्न आहे की मी माझं संपूर्ण जीवन, तर चार्ल्स ब्लॉन्डिन, त्या बाईला, ती बाई ज्या प्रकारे तिने चार्ल्स ब्लॉन्डिन वरती भरोसा ठेवून ती त्याच्या गाडीमध्ये बसली, त्या नायगरा फॉल्स धबधब्यावरती, मी प्रभूवर माझं जीवन
सर्व काही माझ्या जीवनात जे चाललेलं आहे प्रभूवर टाकलेलं आहे का? सर्व चिंता, माझ्या आनंदाचे क्षण, माझ्या दुःखाचे क्षण, माझी चिंता, माझं कुटुंब, सर्व काही तुमच्या जीवनात जे चाललेलं आहे सर्व काही तुम्ही प्रभूवर टाकलेलं आहे का? की तुम्ही स्वतःवरच चालत आहात? जर आपण सर्व काही टाकलेलं आहे तर पौलाप्रमाणे आपण म्हणू शकतो, मी कुणावर विश्वास ठेवला आहे मला माहित आहे. आय नो, मी ज्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे. पौलाप्रमाणे आपण म्हणू शकतो, मी ज्याच्यावर विश्वास ठेवला आहे त्यांना मी जाणतो आणि तो माझी ठेव त्या दिवसासाठी राखण्यास शक्तिमान आहे असा माझा भरोसा आहे. मी जाणतो त्याला, तो राखण्यास शक्तिमान आहे आणि तोच का सांभाळेल. तर आज या दिवसामध्ये, आज चांगला दिवस आहे, सिक्रेट हार्ट ऑफ जीसस फीस्ट आहे. प्रभूवर तुमच्या सर्व चिंता टाका, त्याला कळवा, त्याला सांगा, तो ते घेईल आणि तो तुमचा सांभाळ करेल. आणि पौलाप्रमाणे तुम्ही प्रभूचा अनुभव घ्याल की तो माझ्या बरोबर उभा होता. थँक्यू लॉर्ड, प्रेज यू जीसस. प्रभूचा गौरव असतो आता आणि सदा सर्वदा. त्याला बसून प्रभूचे आभार मानूया. तर आता आपण एक सूचना घेऊया. आता चहाचा ब्रेक. ब्रदर, तर कुणाला आता साक्ष द्यायची आहे? एनिबडी वॉन्ट्स टू गिव्ह अ टेस्टिमनी? प्रभू तुमच्या बरोबर होता कशा प्रकारे? तुम्हाला काय तुमची साक्ष द्यायची आहे? तुम्ही स्वतः येऊन साक्ष द्या. प्रेज द लॉर्ड. जेव्हा ब्रदरने टॉक दिलं, फक्त प्रभूवर जेव्हा तुम्ही चिंता टाकतात, आज मी प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे ते. मला सांगताना सुद्धा मी विश्वास धरला होता की मी फर्स्ट फ्रायडेला इथे येणार आणि